सांगली जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने सुरू झाले पाळणाघर। सांगली जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने पाळणाघर सुरू करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पाळणाघराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या पाळणाघरामध्ये लहान मुलांना खेळण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्याबरोबरच जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी आपल्या मुलांना कामावर आल्यानंतर पाळणाघरात सोडू शकणार आहेत, तसेच कामावरून परत जाताना आपल्या मुलांना घरी घेऊन जाऊ शकतात। त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे हे पाळणाघर अत्यंत सोयीचे आणि मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी ठरले आहे। या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासहित अधिकारी उपस्थित होते। हे पाळणाघर सुरू होताच महिला कर्मचाऱ्यांनी आपली लहान मुलं या पाळणाघरामध्ये पाठवायला सुरुवात केली आहे आणि याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी सीईओ तृप्ती धोडमिसे यांचे आभार मानले आहेत। यामध्ये पूर्वीपासून महिला कर्मचाऱ्यांची मागणी होती, कारण महिला कर्मचारी ज्यावेळेस काम करत असतात तेव्हा त्यांची लहान मुलं असतात। मग कधी कधी शाळा किंवा बालवाडीच्या वेळेनंतर त्याला कुठं ठेवायचा हा एक प्रश्न असतो, किंवा काही जणांची बाळं खूप लहान असतात, तर त्यावेळेस महिला कर्मचाऱ्यांची ओढाताण होते। आणि त्याचप्रमाणे इथे येणारे अभ्यंगत महिला असतात, त्यांच्याकडे तान्ही बाळं असतात, तर त्यांच्यासाठी पण हिरकणी कक्षाची देखील आवश्यकता होती। त्यामुळे आम्हाला जो जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 3% निधी जो महिला बालकल्याण विभागाचा खर्च करायचा असतो, त्या अनुषंगाने ह्या इमारतीचं देखील आम्ही काम केलं आणि त्या महिलांच्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही हे काम केलेलं आहे। नमस्कार, मी सुमन गोसावी, मी महिला व बाल विकास कल्याण येथे कर्मचारी आहे। मी सीईओ मॅडमांचे फार फार आभार मानते। त्यांनी आमच्या मुलांसाठी हे पाळणाघर, अत्यंत सुंदर असं पाळणाघर तयार केलेलं आहे। आधी यापूर्वी मुलांना घरी सोडून यायचे, ते रडायचे, भूक लागली की निम्म लक्ष घरीच लागायचं। त्यापेक्षा हे मॅडमांनी खूप सुंदर असं पाळणाघर तयार केलं आहे। मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते। इथं आम्ही कधीही मुलांना स्तनपान करण्यासाठी म्हणा, कधी बघण्यासाठी म्हणा, काही अडचण आली तरी तर लगेच येऊ शकतो। आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।